नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। प्रवासी भारतीय दिवस हा भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो। या दिवसाची निवड 1915 मध्ये गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतण्याच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ करण्यात आली आहे। गांधीजींच्या या परतीनंतर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात एक नवी ऊर्जा आली। 2003 पासून हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। या दिवशी जगभरातून अनिवासी भारतीयांना भारतात आमंत्रित केले जाते। यावेळी विविध कार्यक्रम, परिषदा आणि पुरस्कार वितरण सोहळे आयोजित केले जातात। यामुळे भारतातील आणि परदेशातील भारतीयांमध्ये एकता वाढवण्यास मदत होते। 9 जानेवारी 1915 हा भारताच्या इतिहासातला एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते। दक्षिण आफ्रिकेत त्यांनी वांशिक भेदभावाविरुद्ध अहिंसक लढा दिला होता आणि त्यांच्या या लढ्यामुळे ते जगभर प्रसिद्ध देखील झाले होते। भारतात आल्यानंतर गांधीजींनी आपल्या अहिंसक सत्याग्रहाच्या तत्वांचा वापर करून ब्रिटिशांविरुद्ध लढा सुरू केला। त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनता एकत्र आली आणि स्वातंत्र्य लढ्यातील एक नवीन अध्याय सुरू झाला। गांधीजींचे भारत आगमन हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा टप्पा होता। त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले। 9 जानेवारी 2007 हा दिवस तंत्रज्ञान जगतासाठी एक ऐतिहासिक दिवस होता। या दिवशी मॅकवर्ल्ड कॉन्फरन्स मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या भाषणात पहिला आयफोन सादर केला। हा क्षण मोबाईल फोनच्या जगात एक क्रांती घडवून आणणारा ठरला। स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोनला एक क्रांतिकारी आणि जादुई उत्पादन म्हणून वर्णन केले होते, जे इतर कोणत्याही मोबाईल फोनपेक्षा 5 वर्षे पुढे होते। आयफोन मध्ये एक मोठा स्पर्श संवेदनशील स्क्रीन, इंटरनेट ब्राउझर, ईमेल आणि इतर अनेक वैशिष्ट्ये होती। आयफोनच्या आगमनाने स्मार्टफोन बाजारात एक नवीन युग उघडले आणि आज आपण वापरत असलेले सर्व स्मार्टफोन आयफोनच्या याच संकल्पनेवरती आधारित आहेत। 9 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या फातिमा शेख यांना भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते। सामाजिक सुधारक ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्या म्हणून त्यांनी महिला आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले। फुले दाम्पत्याच्या घरी सुरू झालेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले। सावित्रीबाई फुले आजारी असताना त्यांनी एकट्याने शाळेची जबाबदारी सांभाळली होती। फातिमा शेख यांनी समाजातील सर्व स्तरातील महिलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आणि समाज सुधारण्यासाठी आपले आयुष्य वेचले। त्यांच्या या कार्यामुळे महिला शिक्षण आणि समाज सुधारण्याच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे। 9 जानेवारी 1934 हा हिंदी सिनेमासाठी एक खास दिवस होता, कारण या दिवशी महान पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म झाला होता। अमृतसर मध्ये जन्मलेले महेंद्र कपूर यांनी आपल्या सुमधुर आवाजातून हिंदी सिनेमात अनेक अविस्मरणीय गाणी दिली। हमराज, गुमराह, धूल के फूल यांसारख्या चित्रपटातील त्यांची गाणी आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहेत। मेरे देश की धरती या देशभक्तीपूर्ण गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला। 27 सप्टेंबर 2008 रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांची गाणी आजही आपल्याला प्रेरित करत आहेत व पुढच्या पिढीलाही प्रेरित करत राहतील। 9 जानेवारी 1945 हा दिवस भारतीय इतिहासात एक काळा दिवस म्हणून नोंदवला गेला। या दिवशी शेतकरी हितवादी आणि एक प्रखर राजकारणी सर छोटू राम यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली। सर छोटू राम हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते शेतकरी समाजाचे मसीहा होते। त्यांनी पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला। त्यांनी शेतकरी कर्जमाफी, भू आंदोलन आणि कृषी उत्पादनाच्या बाजारपेठांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक कायदे बनवले। त्यांच्या या प्रयत्नांमुळे पंजाबमधील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले गेले। सर छोटू राम यांचे निधन लाहोरमध्ये झाले। त्यांच्या निधनाचे कारण आजही अस्पष्ट आहे।
काही म्हणतात की त्यांची तब्येत अचानक बिघडली, तर काहींच्या मते त्यांना हृदयविकाराचा त्रास होता.